20व्या शतकातले महान संत माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मोठा सोहळा होत आहे। बीड जिल्ह्याच्या चाकरवाडी येथील वेगळा सोहळा आणि दुसरीकडे आष्टी तालुक्यातल्या मुर्शदपूर भागातला माऊली मंदिर परिसरातला हा सोहळा अतिशय पाहण्यासारखा असतो। इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। 2 दिवसापासून या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। मंदिर परिसरामध्ये असा भव्य सभा मंडप उभारण्यात आलाय आणि या ठिकाणी दररोज 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तनाचा सोहळा रंगत असतो। वेगवेगळ्या नामवंत महाराजांचे कीर्तन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। असा भव्य दिव्य मंडप आणि परिसरामध्येच हे मंदिर आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे। आणि कशा पद्धतीने हा सोहळा असतो काय सांगा? महान संत 20व्या शतकातील माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांचं 25व्या पुण्यतिथीनिमित्त जे काही आष्टी तालुक्यात सप्ताह चालू आहे, हा 25 वर्ष झाले चालू आहे। 25 वर्ष आणि चाकरवाडीच्या अगोदर आपले हे 2 दिवस चालू आहे, नंतर उद्याच्याला चाकरवाडीचं चालू होणार आहे। त्या माऊलीच्या सप्त्यामध्ये लाखो लोक इथे जमा होत आहेत आणि लाखो लोकांचं जवळजवळ दर दिवस सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, जवळजवळ 10,000 लोक दर दिवस जेवत असतात, प्रसाद घेत असतात। आणि जवळजवळ हा सप्ताह 8 दिवस चालू आहे। 8 दिवसात सगळ्या मंडळी त्यांना सहकार्य करतात आणि लोकही मुर्शदपूर मधले सहकार्य करीत आहेत। त्यांचं आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो। अजूनही आपल्या सोबत काय सांगाल, कशा पद्धतीने हा सोहळा असतो? कुठून कुठून भाविक दर्शनासाठी येतात? यंदा कोणत्या कोणत्या महाराजांची कीर्तन आहेत काय सांगता? आज सकाळी साधारणतः 6 वाजता कार्यक्रम सुरू होतात। सकाळी 5 ते 6 पर्यंत काकडा होतो। 6 ते 7 पर्यंत विष्णू सहस्रनाम होतं। त्यानंतर 8 ते 12 वाजेपर्यंत 12-12:30 पर्यंत म्हणजे ज्ञानेश्वर पारायण होतं आणि पारायणाच्या नंतर 2 ते 5 पर्यंत हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांचं शिवपुराण हे पुराण या ठिकाणी आयोजित केलं जातं। नंतर 5 ते 6 आपलं हरिपाठ होतो आणि साधारणतः 7 ते 9 हे कीर्तनाचा टाइम आयोजित केलेला आहे। आज साधारणतः मसलेकर महाराजांचा कार्यक्रम आहे। त्यानंतर साठे महाराजांचा कार्यक्रम आहे। त्यानंतर काय ते बुने काय ते राधिकाबाई बुने यांचा कीर्तन होणार आहे। त्यानंतर कोणत्या पद्धतीने हा सोहळा आहे काय सांगाल? कशा पद्धतीने हा सोहळा रंगतोय? वेगवेगळी माहिती आता पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, पण वेगळं पण काय असतं काय सांगाल? या सप्ताहाचं वेगळं पण म्हणजेच आष्टी शहरामध्ये सर्वात मोठा असा हा नाम सप्ताह सोहळा आहे। 20व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। या सप्ताहाचं हे 25वं वर्ष आहे। 25 वर्षापासून प्रत्येक वर्षी या सप्ताहामध्ये वाढ होत आहे। असंख्य लोक अगदी भक्तिभावाने या सप्ताहामध्ये सामील होतात। आष्टीकराला एक पर्वणीच मानावी लागेल। या सप्ताहानिमित्त संपूर्ण आष्टीकर या सप्ताहामध्ये अगदी मनोभावे येतात व सर्व दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्याचा उत्कृष्ट लाभ घेतात। आणि महाराष्ट्रातील महान संत या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलावले जातात आणि ते सर्व संत अगदी मनोभावे अतिशय आनंदाने या सप्ताहामध्ये सर्वांना मार्गदर्शन करतात। हा सप्ताह म्हणजे एक पर्वणीच आहे। या 20व्या शतकातील महान तपस्वी ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा खरोखरच या परिसरावर आशीर्वाद असल्यासारखा आहे। त्यामुळे सर्वजण अतिशय आनंदाने या सोहळ्यात सहभागी होतात। तुम्ही काय सांगाल की इथं या मंदिर परिसरामध्ये भाविक भक्त येतात दरवर्षी लाखो संख्येने, इथं कुठल्या कुठल्या सुविधा आहेत भाविकांसाठी काय सांगाल? ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा हरिनाम सप्ताह दरवर्षी मोठ्या उत्साहात आष्टी शहरामध्ये संपन्न होतो। या
सप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व धर्म समभाव हे या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे. सर्व धर्माचे जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने येऊन या सप्ताहाचा आनंद घेतात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा प्रकारे हा जो आनंद आहे तो आनंद कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही. त्यामुळं आष्टी शहरातील बहुसंख्य लोक या ठिकाणी आपले घरचे प्रपंचाचे दैनंदिन कार्यक्रम सोडून या सप्ताहामध्ये सहभागी होत असतात. यावर्षी दरवर्षीप्रमाणे आधी पंगत असायची, परंतु आता आधी कीर्तन आहे आणि त्यानंतर हे महापंक्तीचा सोहळा असतो. कशामुळे असा बदल केला कसा? त्याचं कारण असं आहे की साधारणतः 10च्या पुढं पोलीस स्टेशनची परवानगी नाही काय बोंगे वाजायला, आणि त्याच्यामुळे हा बदल केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व हे संयोजन समितीचे पदाधिकारी आहेत. मोठ्या उत्साहाने सोहळा आहे. यावर्षी नामवंत महाराजाचे कीर्तन आयोजित करण्यात आले. जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्याचा आनंद भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लुटावा असं आव्हान या उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.